नमस्कार. आपण आलो आहोत 14 नंबर या ठिकाणी. काल रात्री या ठिकाणी गावकऱ्यांच्या वतीने एक छापा टाकण्यात आला आणि या ठिकाणी बनावट जी आईस्क्रीम आहे त्याचा पर्दाफाश या ठिकाणी करण्यात आलेला आहे. हे जे प्रथम ट्रेडर्स नावाचं जे काय शोरूम आहे याच्यामध्येच ही आईस्क्रीम बनत होती आणि त्याच्यामध्ये आपण पाहिले त्या व्हिडिओमध्ये की शॅम्पू असेल, डिटर्जंट असेल किंवा अनेक जे काही घातक जे पदार्थ आहेत त्याच्यामध्ये ॲसिड पेटचा देखील रंग वापरला असं देखील त्या ठिकाणी बोललं जातं आहे. या ठिकाणी आपण या ठिकाणी पाहू शकतो की ह्या ठिकाणी ती संचिता नावाची जी काही कुल्फी होती ती कुल्फी या ठिकाणी बनत होती आणि हे बघू शकतो आपण संचिता मलाई कुल्फी जी आहे ही ह्या ठिकाणी बनत होती आणि आता सांगितलं जातं आहे की ह्या ठिकाणी कुल्फी नव्हती बनत. कुल्फी बनवायचा जो कारखाना होता हा 6 महिन्यापूर्वीच बंद झाला होता असं सांगलं जातं आहे. परंतु हे जर पाहायला गेलं तर आतमध्ये त्या ठिकाणी जवळपास FDAने 900 आईस्क्रीमची जी पॅकेट आहेत ती या ठिकाणी काउंट केले आणि त्यातले काही सॅम्पल घेऊन गेले आहेत. या ठिकाणी आपण पाहू शकतो की त्या ठिकाणी जी काही जी आईस्क्रीम आहे जी बनवलेली होती ती आणि हे आईस्क्रीम बनवायला जे दूध येत होतं तर ते दूध कोणतं आहे आपण पाहूया की सातरळ दूध. हे दूध कुठलं आहे? उत्पादक आहे सातरळ डेअरी, गट क्रमांक 184, मुक्काम सातरळ, पोस्ट सोनगाव, तालुका राहुरी, जिल्हा अहिल्यानगर ह्या ठिकाणी हे दूध येतो आणि ह्या ठिकाणी सांगितलं जातं की या ठिकाणी आईस्क्रीमच बनत नव्हती. मग असा सवाल आहे की ही जी काय आईस्क्रीम आहे ही नेमकी आली कुठून? मग 900 नग जर आईस्क्रीमचे होते तर मग ते कशा प्रकारे आले? ही जी आईस्क्रीम आहे ही कुठून आली? मग हा सगळा प्रश्न आहे. त्या ठिकाणी देखील काहीतरी गोकुळची मला ती पिशवी दिसते आहे. गोकुळचं देखील या ठिकाणी दूध होतं. मग जर ह्या ठिकाणी आईस्क्रीम बनत नव्हती तर मग दूध ह्या ठिकाणी कशासाठी येत होतं हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे. कारण राज्यामध्ये जर पाहायला गेलं तर दुधाच्या याच्यामध्ये घट झालेली आहे. जवळपास 25% घट दुधाच्या उत्पादनामध्ये झालेली आहे आणि त्या अनुषंगाने जर दुधाचे जे काय बाय प्रोडक्ट आपण बनवत असतो नेमकी ते प्रोडक्ट बनवायला दूध येतं कुणीकून? जे दूध आहे जे तर 25% घट झाली आहे आणि प्रोडक्ट बनायला दूध येतं कुणीकून हा सगळा सवाल आहे. मग या ठिकाणी 900 आईस्क्रीमचे जर पॅकेट जर त्यांनी ताब्यात घेतले असतील मग ह्या शेडमध्ये हे पॅकेट आले कुठून? कारण का या ठिकाणी म्हटलं आहे की प्रथमच ट्रेडर्स अंबुजा म्हणजे ह्या ठिकाणी सांगायचं जातं की फक्त या ठिकाणी सिमेंटचं ट्रेडर्स आहे म्हणून आणि त्याच्या आतमध्ये हा असा जो काळा बाजार आहे चालू होता. या ठिकाणी काय गावकरी आहेत, कशाप्रकारे आपण या ठिकाणी कारवाई केली काय सांगाल आपण? कारवाई म्हणण्यापेक्षा हे कुणीतरी सांगितलं की बा आम्ही काय करतो आहे तिथं वेगळं काहीतरी हे करतो आहे. दुधाचं आम्ही ते कुल्फी वगैरे बनवत नाही, परंतु रात्री ज्यावेळेला पाहिलं ना त्यावेळेला वस्तू ती कुल्फी वगैरे बनवतात. काही औषधं वगैरे काही असे काहीतरी भेसळ, दुधाचा तपास नाही. मला काय सांगायचं आहे की ह्या गोष्टी आज समजा तुकाराम मुंढे साहेबांनी एवढं आज जनजागृतीचं काम चाललं आहे आपल्या राज्यामध्ये, पण तरी हे लोक घाबरत नाही. याचं कारण जरा काही गोष्टीचं समजून घ्यावं लागेल. काय करणार का कारण घाबरत नाही तर याचा अर्थ कायदा कुठंतरी कमी पडतो आहे. आज अशा ठिकाणी लहान मुलापासून तर मोठ्या माणसापर्यंत दुधाचा वापर केला जातो. कुल्फी खाते एखादा माणूस हॉटेलमध्ये जरी जेवला तरी जेवण झाल्यानंतर कुल्फी मागवतोच. अशा प्रकारे जर विषारी औषधं माणसाला मारायचं जर हे मंडळी काम करत असेल तर कायदा किती कडक झाला पाहिजे, मॅनेज नाही झालं पाहिजे. ज्यांनी चूक केली त्याला शिक्षा झालीच पाहिजे. बरोबर आहे की नाही? हे वाईट परिस्थिती आहे. आता ह्या ठिकाणी जर पाहायला गेलं तर आपण तर संचिता मावा कुल्फी म्हणून कुल्फी बनत होती आणि आता त्या ठिकाणी सांगितलं जाते का या ठिकाणी फक्त आम्ही ते जे काही डिटर्जंट आहे आम्ही ते विकत होतो. ही कुल्फी जी बनवायचा कारखाना आहे तो 6 महिन्यापूर्वी बंद झाला आहे. हे बघा आता हे चुकीचं आहे. हे काहीतरी आपलं सांगायचं म्हणून सांगायचं कुठंतरी कायद्याची जशी आपली पळवाट आम्ही त्यातली नाही, परंतु ही वाईट परिस्थिती आहे, अतिशय वाईट. आणि जे मालक आहेत जागा मालक ते आमचेच आहे बोहाराचे, त्यांना काही कल्पना नसेल नाही तर त्यांनी नसतं दिलं. परंतु मला पण त्यांना कशी कल्पना असेल? समजा एखादा मला व्यवसाय करायचा आहे, मी ज्याचा मला जागा घ्यायची तुम्ही त्याला सांगूनच करणार ना? बरोबर नाही, कदाचित त्यांना माहीत नसावं की बा हा व्यवसाय करणार आहेत म्हणून.
परंतु आता हे बाकीच्या गोष्टी बोलू आता मग याच्यावरती हे सिमेंट जे काय प्रथम ट्रेडर्स आहे अंबुजा हे या ठिकाणी पहिले सिमेंट होतं का? पहिलं सिमेंटच होतं. हे सिमेंटसाठीच गोडाऊन म्हणूनच त्यांनी हे केलं होतं. सिमेंटचा स्टॉक करायसाठीच केलं होतं. परंतु ते सिमेंटचं दुकान चाललं नाही. नंतरला मग काहीतरी एखादं आपलं भाडेकरू कोणीतरी मागितलं, त्याला दिलं. परंतु पुढं अशी परिस्थिती होईल अशी त्यांना कदाचित कल्पना नाही. आता ह्या ठिकाणी जर पाहायला गेलं तर हा मोठा आपला पुणे नाशिक हायवे आहे आणि ह्या हायवेच्या बाजूलाच या ठिकाणी ह्या सगळं जे काय कारभार चालू होता, काय सांगायचं आपण? नाही, आता ते दिवसभर बंद असायचं आणि रात्री 11-12 वाजता नंतरला चालू व्हायचं आणि कधीतरी 4-4:30ला ते बंद होतं असेल, ते काय कोणाला माहिती. पण काय झालं, रात्री 2-3 दिवसापूर्वी पोरं कुठेतरी आपल्या कार्यक्रमाला वगैरे जाताना येताना सहज त्यांच्यावर वाटलं एका मुलाच्या. मग त्यांनी दुसऱ्याला सांगितलं का इथं अशी परिस्थिती काहीतरी आहे, आपण सगळेजण जाऊ. मग रात्री काही ग्रामस्थ, काही आमच्या कांदळी गावचे माजी उपसरपंच बापू भोर ते आले होते. अजून काही बरीचशी अशी मुलं आली होती. त्यांनी ते मग डायरेक्ट त्यांनी ते परत आपले सूरजभाऊ वाजगे त्यांना केला फोन. मग ते आले नंतर या ठिकाणी आणि वस्तुस्थिती त्यांनी सगळी बघितली. वस्तुस्थिती मग त्या ठिकाणी आतमध्ये काय कुल्फी बनवायचा काय कारखाना होता? सगळं रात्री त्यांनी बघितलेलं आहे. त्यांनी फोटो पण. फक्त मला एवढं सांगायचं की मॅनेज नाही झालं पाहिजे. यांना या आरामखोरांना शिक्षा ही झाली पाहिजे, तो कोणीही असो. जर आज लहान मुलांच्या लेकरा बाळां, आज तुम्हाला सांगू, मला असं कळलं की आपल्या जुन्नर तालुक्यामध्ये 17% कॅन्सरचे रुग्ण आहेत. 17% जुन्नर आंबेगावमध्ये. नाही, नुसतं जुन्नरमध्ये अशी माहिती आहे. जुन्नरमध्ये 17% कॅन्सरचे रुग्ण आहेत. आणि दूध ही परिस्थिती अशी आहे का लहान मुलापासून तर मोठ्या माणसापर्यंत माणसं खातात. आता ही कुल्फी का होणे आवडलं, भयानक चित्र आहे आतमध्ये. जर तुम्ही जर पाहिलं ना, अतिशय त्यांचं धाडसच कसं होतं हेच काही समजत नाही. तुम्ही सांगा, बिगर दुधाची कुल्फी होती का? नाही. मग हे बनवतात कशी? आता ह्या ठिकाणी आपण काय पॅकेट दुधाचे पाहिले आपण, त्याने ते जाळून टाकली, काही इकडे दिले, काही टाकून खाणारे काही ते म्हणले. ती आता रात्री काही माणसं अशी ती दाबीत होती, मोडत होती, पण ती तुटत सुद्धा नव्हती. आणि कुल्फे बऱ्याचशा होत्या, काहीतरी 1000-1200 कुल्फे त्यांना मिळाल्या, 800-900 काहीतरी. काय सांगाल आपण यांच्यावरती कशा प्रकारे कारवाई झाली पाहिजे? कारवाई झाली पाहिजे. काय जर त्यांना हे सगळं वस्तुस्थिती आहे, समजा पोलीस डिपार्टमेंट असेल किंवा कुणी असेल, पुढे जे कायद्याने जे होईल ना, ते शेवटच्या टोकापर्यंत कायदा टिकला पाहिजे. आधीमध्ये ते हे करून त्यांना सोडलंच नाही पाहिजे. आता आम्ही सुद्धा माझी आता आपल्या चॅनलच्या मार्फत ग्रामपंचायत देखील मध्ये मी असं त्यांना माझं सांगावं आहे की बा आपल्या गावामध्ये जे काय कोण बाहेरून आलेली माणसे, कोण काय धंदा करतं, कोण काय करतं, काय तर याचंसुद्धा किंवा ही सगळी माहिती तुम्ही घ्या आपल्या गावातली. आणि विशेषतः कसं आहे, आपलं रोडला आहे ना, हायवे रोडलाच थोडीशी माहिती घ्यावं लागेल. काही दुकाने, काही अशा प्रकारचे जर कुठं जर धंदे चालत जर असेल तर सगळ्या दृष्टीने ते अतिशय घातक आहे ना. आपण पाहिलं की या ठिकाणी स्थानिकांनी जो काय प्रश्न उपस्थित केला आहे की ह्या ठिकाणी जर ही आईस्क्रीम बनत होती आणि तुम्ही सांगताय की या ठिकाणी आम्ही डिटर्जंट विकतोय, बाकीच्या गोष्टी विकतोय, आतमध्ये जर पाहिलं तर आपण ते सांगतात की आतमध्ये खूप मोठी भयान परिस्थिती आहे. त्या ठिकाणी आपण तो वास देखील घेऊ शकत नाही. अशा प्रकारच्या सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी आतमध्ये आहे. माजी उपसरपंच या ठिकाणी आहेत, तर त्यांनी आपल्याला माहिती दिली की कशा प्रकारे या ठिकाणी ती आईस्क्रीम बनत होती. एकंदरीतच जुन्नर तालुक्यामध्ये अशा प्रकारच्या ज्या घटना घडतात आणि जे काय जागृत नागरिकांनी खरं तर जी काही ही कारवाई आहे किंवा हा जी उघडकीस जी आणलेलं आहे, खरं त्या नागरिकांचं अभिनंदन करावं. कारण का एवढी मोठी जी काय या ठिकाणी कुल्फी बनत होती, जवळपास त्या ठिकाणी जर पाहिलं गेलं तर 900 ते 1000 पॅकेट या ठिकाणी कुल्फी त्यांनी हस्तगत केली आणि त्याचं या ठिकाणी FDAने सॅम्पल देखील घेऊन गेले आहेत आणि त्या ठिकाणी ती डिस्पोज देखील केली आहे. खरं सांगायचं की ह्या ठिकाणी जो काय व्यवसाय जे कोणी येणारे आहेत, त्यांनी खरं तर त्यांनी सांगितलं की ग्रामपंचायतीने ती आधी त्याची तपासणी केली पाहिजे नव्हती. परंतु ह्या ठिकाणी फक्त दाखवायला वेगळं आहे आणि आतमध्ये मात्र वेगळंच काहीतरी कारभार चालू होता. कारण का आपण जर पाठीमागे जर पाहायला गेलं तर या ठिकाणी फक्त प्रथमेश अंबुजा ट्रेडर्स आहे. जर एखादा व्यक्ती एखाद्याचं जे काय व्यवसाय आहे तो जर चालू करत असताना त्याची तो पहिलं जाहिरात किंवा बॅनरबाजी करतो. परंतु ह्या ठिकाणी जर पाहायला गेलं तर ह्या ठिकाणी कुठलीही बॅनरबाजी केली नाही आणि काहीच केलं नाही. याचा अर्थ ह्या ठिकाणी नक्कीच काहीतरी काळभैरव चालू होतं आतमध्ये किंवा या ठिकाणी खूप मोठं याच्यामध्ये जे काय रॅकेट आहे ते कदाचित उघडकीस येऊ शकतं आहे. परंतु या ठिकाणी सांगितलं जातं की ही जी कुल्फी जी काय आहे ही 6 महिन्यापूर्वीच बंद झाली होती असं या ठिकाणी सांगितलं जाते. आणि या ठिकाणी फक्त जे काय डिटर्जंटचा जे काय व्यवसाय आहे तो या ठिकाणी चालू होता. मग एकंदरीत नक्की यांना जे काय कोणी असतील यांना नक्की पाठीशी कोणाला घालायचं आहे.
राज्यातले अन्न आणि औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे साहेबांनी खरं तर ही दूध भेसळ असेल किंवा अन्नपदार्थाची काही भेसळ असेल ही खरं तर बाहेर काढली गेली. इतक्या वर्षी आपण हे सगळ्या गोष्टी सहन करत होतो म्हणून कुठेतरी आपल्याला जे काही आजार असतील किंवा बाकीचे काही जे काही कॅन्सरसारखे आजार असतील हे आपल्याला घडत होते. परंतु तुकाराम मुंढे साहेबांनी हा पदभार स्वीकारल्यानंतर ही जी काय कारवाईची जी काय मोहीम आहे ती खरं तर आपल्या मंचर या ठिकाणी झाली गेली आणि मंचरपासून हा सगळा जो भडका आहे या कारवाईचा भडका पूर्ण राज्यामध्ये गाजला गेला. जवळपास 6 जिल्ह्यामध्ये ही कारवाई झाली गेली. त्याच्यामध्ये जवळपास 13 आरोपी अटक करण्यात आले आणि बाकीचे देखील आरोपी अजून देखील फरार आहेत. त्यांच्यावर देखील कारवाई होण्याची अपेक्षा आहे. परंतु हे जे काही अन्न भेसळ जे करणारे जे काही कोणी लोक असतील यांच्यावरती कठोरात कठोर कारवाई व्हावी अशी स्थानिकांची मागणी आहे, अशी ग्रामस्थांची मागणी आहे. पाहत राहा तुम्ही जुन्नर डायरी 14 नंबर कांदळी.